एक अशी महिला जी भारताच्या इतिहासातील पहिली आणि एकमेव महिला सुलतान होती, पण तिच्याच प्रेमकथेने रचला होता तिच्या सत्तेचा कट. पण कसा? चला तर बघूया तिच्या आयुष्यातला तो खडतर प्रवास. सुमारे 800 वर्षापूर्वीचा काळ, जेव्हा सत्ता, राजकारण आणि युद्ध यांच्यावर फक्त पुरुषांचेच वर्चस्व होते. स्त्रियांना राजकारणापासून दूर ठेवले जात होते. त्यांचे आयुष्य पडद्यामागेच मर्यादित मानले जात होते. अशा काळात एक स्त्री पुढे आली आणि तिने केवळ त्या परंपरांनाच आव्हान दिले नाही, तर दिल्लीच्या सिंहासनावर स्वतःचा हक्कही देखील सिद्ध केला. आणि ती स्त्री म्हणजे रजिया सुलतान. जुन्या दिल्लीतील तुर्कमान गेटजवळ एक साधीशी दिसणारी कबर आहे. आज हजारो लोक त्या रस्त्याने जातात, पण फार थोड्या लोकांनाच हे माहिती आहे की त्या कबरीत इतिहासातील एक असामान्य स्त्रीची कहाणी दडलेली आहे. अनेक लोकांना तिचे नाव माहिती आहे, पण तिच्या सिंहासनापर्यंतच्या संघर्षाची आणि तिच्या दुःखद अंताची कथा फार कमी जणांनीच ऐकली आहे. ही फक्त एका राणीची गोष्ट नाही, तर अशा स्त्रीची कथा आहे जिने पुरुषप्रधान व्यवस्थेला थेट आव्हान दिलं होतं आणि आपल्या अधिकारांसाठी ती लढली, आणि तेही शेवटच्या श्वासापर्यंत. 13व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्ली सल्तनतची स्थापना झाली होती. सत्तेच्या या खेळात अनेक राजे आले आणि गेले. त्या काळात सुलतान इल्तुतमिश दिल्लीच्या गादीवरती होता. त्याला अनेक पुत्र होते, पण त्याच्या नजरेत एक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा वेगळी होती, आणि ती म्हणजे त्याची मुलगी रजिया. लहानपणापासूनच रजिया राजकारण, प्रशासन आणि युद्धकलेत निपुण होती. ती दरबारातील चर्चा ऐकत मोठी झाली होती. घोडेस्वारी, तलवारबाजी आणि रणनीती यामध्ये ती निपुण होती. दुसरीकडे तिचे भाऊ सत्तेच्या सुखसोयींमध्ये रमलेले होते. इल्तुतमिशला स्पष्टपणे दिसत होतं की राज्य चालवण्याची क्षमता त्याच्या मुलामध्ये नाही, पण ती त्याच्या मुलीत नक्कीच आहे. म्हणूनच त्याने एक धाडसी निर्णय देखील घेतला होता. आपल्या मृत्यूनंतर दिल्लीची गादी रजियाला द्यायची. हा निर्णय त्या काळातील समाजाला मान्य नव्हता. दरबारातील सरदार, धार्मिक नेते आणि अगदी राजघराण्यातली काही लोकही त्याच्या विरोधात उभे होते. विशेषतः रजियाचे भाऊ आणि तिची सावत्र आई शाह तुर्कान. त्यांना वाटायचे की एका स्त्रीला सुलतान बनवणे म्हणजे परंपरांचा अपमान करण्यासारखं आहे. अखेर दबावाखाली इल्तुतमिशला आपला निर्णय बदलावा लागला आणि त्याचा मुलगा रुकनुद्दीन फिरोज याला उत्तराधिकारी म्हणून पुढे करण्यात आले. पण नियतीला मात्र काहीतरी वेगळंच मंजूर होतं. इल्तुतमिशच्या मृत्यूनंतर रुकनुद्दीन गादीवरती बसला, पण तो राजकारभारापेक्षा विलासी जीवनात अधिक रस घेणारा शासक ठरला. प्रत्यक्ष सत्ता त्याची आई शाह तुर्कान चालवायची. तिने सत्तेच्या लोभापोटी आपल्या विरोधकांना संपवण्यास सुरुवात केली. राज्यात अस्थिरता वाढू लागली. लोक त्रस्त झाले. दरबारातील सरदारांना देखील समजू लागले की त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांना आठवू लागले की इल्तुतमिशने रजियाची निवड विनाकारण केली नव्हती. अखेर परिस्थिती इतकी बिघडली की रुकनुद्दीनला सत्तेवरून हटवण्यात आले आणि 1236 मध्ये रजिया दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान झाली. ती इस्लामी इतिहासातील पहिली महिला सुलतान बनली. रजियाने सत्ता हाती घेताच तिने अनेक परंपरांना धक्का दिला. तिने पडद्याआड राहण्यास सक्त नकार दिला. ती पुरुष शासकांप्रमाणे दरबार भरू लागली, सैन्याचे नेतृत्व करू लागली आणि खुल्या चेहऱ्याने प्रजेसमोर येऊ लागली. त्या काळात हे अत्यंत क्रांतिकारक पाऊल मानले जात होते. अनेकाने तिचा हा आत्मविश्वास खटकायचा, पण रजियाने आपल्या बुद्धिमत्तेने आणि कणखर नेतृत्वाने विरोधकांना शांत केले. अनेक प्रांतांमध्ये उठाव झाले, सरदारांनी बंड पुकारले, पण प्रत्येक वेळी तिने चातुर्याने परिस्थिती हाताळली. काही वेळा युद्धाने तर काही वेळा मुत्सद्देगिरीने तिने आपले शत्रू पराभूत केले. परंतु तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट राजकारणातून नव्हे, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यातून आले होते. तिच्या दरबारात मलिक याकूत नावाचा एक विश्वासू अधिकारी होता. सुरुवातीला तो घोड्यांच्या तबेलाचा प्रमुख होता, पण त्याच्या निष्ठा आणि क्षमतेमुळे रजियाने त्याला महत्त्वाची पदे दिली. हळूहळू याकूत तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तींमध्ये गणला जाऊ लागला. याच गोष्टीमुळे दरबारातील तुर्क सरदार संतप्त झाले. त्यांना एका माजी गुलामाचा वाढता प्रभाव सहन होत नव्हता. लवकरच अफवा पसरू लागल्या की रजिया आणि याकूत यांच्यात प्रेमसंबंध आहेत. त्या अफवांमध्ये किती सत्य होते हे इतिहास आजही निश्चितपणे सांगू शकत नाही, पण त्या अफवांनी अनेक शक्तिशाली लोकांना तिच्याविरुद्ध एकत्रित आणलं होतं. याच काळात पंजाबचा राज्यपाल मलिक अल्तुनिया बंड करून उभा राहिला. काही इतिहासकारांच्या मते अल्तुनिया रजियावरती प्रेम करायचा आणि तिच्या याकूतशी असलेल्या जवळीकीमुळे तो संतप्त झाला होता. रजियाने स्वतः सैन्याचे नेतृत्व करत बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी मात्र तिचे नशीब तिला साथ देऊ शकले नाही. युद्धादरम्यान याकूतची हत्या करण्यात आली आणि रजियाला कैद करण्यात आले. दरम्यान दिल्लीच्या गादीवर तिच्या भावाला बसवण्यात आले. कैदेत असताना रजियाने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. तिने अल्तुनियाशी समझोता केला आणि तिच्याशी विवाह देखील केला. दोघांनी मिळून पुन्हा दिल्ली जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे सैन्य कुमकुवत होते. त्यांनी दिल्लीकडे कूच केली, पण निर्णायक युद्धात त्यांचा पराभव झाला. अनेक सैनिकांनी त्यांची साथ सोडली. एकेकाळी संपूर्ण दिल्ली सल्तनत जिच्या आदेशावर चालत होती, ती राणी आता काही विश्वासू लोकांसोबत जीव वाचवण्यासाठी भटकत होती. यानंतर इतिहास धुसर होतो. काही कथानुसार जंगलात विश्रांती घेत असताना स्थानिक लोकांनी तिला ओळखले आणि तिच्याकडील दागिन्यांच्या लोभापोटी तिची हत्या केली. काहींच्या मते दरोडेखोरांनी तिचा जीव घेतला, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, 1240 मध्ये रजिया सुलतानचा दुर्दैवी अंत झाला. ज्याने संपूर्ण आयुष्य आपल्या अधिकारासाठी आणि आईवडिलांच्या वारशांसाठी संघर्ष केला, तिचा शेवट मात्र एकाकीपणात आणि गुमनाम परिस्थिती झाला होता. आज दिल्लीतील तिची कबर इतिहासाच्या गर्दीत हरवलेली दिसते
अनेक भव्य राजवाडे, किल्ले आणि स्मारके लोकांच्या लक्षात राहिले, पण भारताच्या पहिल्या महिला सुलतानची कबर मात्र शांतपणे तशीच उभी आहे. तरीही तिची कहाणी आजही प्रेरणा देतेच, कारण रझियाने हे सिद्ध केले की नेतृत्वाला लिंग नसते. धैर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास असेल तर इतिहासातील सर्वात कठीण भिंती देखील पाडता येतात. तिचे आयुष्य अल्प होते, पण तिने मागे सोडलेला तो ठसा आजही भारतीय इतिहासात अजरामर आहे.